सोरायसिसची धोक्याची चिन्हे म्हणजे जेव्हा आजार गंभीर रूप घेतो. नमस्कार. जेव्हा आपण सोरायसिस हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात ते त्वचेवरचे लाल चट्टे आणि पांढरे खवले. बहुतेकांना वाटतं की हा आजार फक्त कोपर, गुडघे किंवा पाठीपुरता मर्यादित आहे. पण मित्रांनो, सोरायसिस हा केवळ त्वचेचा आजार नाही, तो एक सिस्टमॅटिक आजार आहे जो शरीराच्या आतल्या भागातही पसरू शकतो. अनेक रुग्ण सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. काही नाही, थोडा कोंडा आहे किंवा नखं थोडी खराब झाली असं म्हणून आपण वेळ काढतो. पण हीच दुर्लक्षित चिन्हे उद्याच्या मोठ्या संकटाची नांदी असू शकतात. आज आपण अशा 3 महत्त्वाच्या धोक्याच्या चिन्हांबद्दल बोलणार आहोत, जे दिसले की समजावं सोरायसिस आता ॲडव्हान्स स्टेजमध्ये शिरला आहे. धोक्याचं पहिलं चिन्ह म्हणजे स्कॅल्प सोरायसिस. अनेकांना वाटतं की डोक्यात सतत खाज येणं किंवा पांढरे पापुद्रे निघणं म्हणजे फक्त डॅन्ड्रफ. पण स्कॅल्प सोरायसिस हा साध्या कोंड्यापेक्षा खूप वेगळा असतो बरं का. ते कसं ओळखाल? साध्या कोंड्यात बारीक भुसा पडतो, पण स्कॅल्प सोरायसिसमध्ये चांदीसारखे चमकणारे जाड पापुद्रे म्हणजेच स्केल्स निघतात. हे पापुद्रे केसांच्या कडेने, कपाळावर किंवा कानाच्या मागे सुद्धा दिसू लागतात. याचा धोका काय? जर याकडे दुर्लक्ष केलं तर केसांच्या मुळांना इजा होते आणि केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात बरं का. खांद्यावर पडलेले पांढरे खवले लोकांसमोर येताना तुमचा आत्मविश्वास सुद्धा कमी करतात. कधी कधी हे इतकं जाड होतं की डोक्याच्या त्वचेला भेगा सुद्धा पडतात. जर तुमच्या डोक्यातील कोंडा कोणत्याही शॅम्पूने जात नसेल तर हे सोरायसिसचं पहिलं धोक्याचं चिन्ह असू शकतं मित्रांनो. त्वचेनंतर सोरायसिस सर्वात आधी कुठे हल्ला करतो? तर तुमच्या नखांवर. यालाच नेल सोरायसिस म्हणतात. आपल्यापैकी 50% रुग्णांना हा त्रास होतो, पण लोक याला नखांचं फंगल इन्फेक्शन समजून सोडून सुद्धा देतात. ही चिन्हे दिसली तर सावध व्हा. पिटिंग म्हणजे नखांवर लहान लहान खड्डे पडणं, जसं कोणीतरी अगदी सुईनं टोचलंय. नखांचा रंग बदलणं, नखं पिवळी किंवा तपकिरी पडतात, तेव्हा सुद्धा सावध व्हायचं असतं. नखं बोटाच्या कातडीपासून विलग होऊ लागतात. नखं अतिशय जाड आणि खडबडीत होतात. हा धोका का आहे? कारण नखांमध्ये सोरायसिस असणं म्हणजे तुमच्या शरीरातील इन्फ्लेमेशन खूप वाढलं आहे. ज्यांना नेल सोरायसिस असतो त्यांना पुढे जाऊन सांधेदुखी होण्याचा धोका 70% पेक्षा जास्त असतो बरं का. नख हा एक आरसा आहे जे सांगतोय की आजार आता सांध्याच्या दिशेने निघालेला आहे. तिसरं आणि सर्वात मोठं धोक्याचं चिन्ह सोरायटिक अर्थरायटिस. आता आपण ज्या विषयावर बोलतोय तो सोरायसिसचा सर्वात भयानक टप्पा आहे. सोरायटिक अर्थरायटिस. जेव्हा सोरायसिस त्वचेतून प्रवास करत करत तुमच्या सांध्यापर्यंत पोहोचतो तेव्हा आयुष्य बदलून जातं मित्रांनो. सकाळी उठल्यावर सांधे जखडणे, सकाळी उठल्यावर बोटं किंवा गुडघे 15 ते 20 मिनिटं हलवता न येणे, हाताची किंवा पायांची बोटं सुजून सॉसेस सारखी म्हणजेच फुगीर होणं, टाच दुखणं, चालताना टाचेमध्ये तीव्र वेदना होणं, रात्रीच्या वेळी किंवा सकाळी उठल्यावर कंबर प्रचंड दुखणं. जर या टप्प्यावर उपचार केले नाहीत तर सांधे कायमचे निकामी होऊ शकतात बरं का, किंवा वेडे वाकडे सुद्धा होऊ शकतात. हे केवळ त्वचेचं दुखणं राहिलेलं नाही तर हे अपंगत्वाकडे नेणारं पाऊल असू शकतं. म्हणूनच सांधेदुखीकडे कधीच दुर्लक्ष करू नका मित्रांनो. ही धोक्याची चिन्हे बघून घाबरून जाऊ नका. विज्ञानाने आणि आयुर्वेदाने आज इतकी प्रगती केली आहे की यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. आमच्या AAPR म्हणजेच आधार आयुर्वेद सोरायसिस रिव्हर्सल प्रोग्राममध्ये आम्ही नेमकं याच गोष्टींवर काम करतो. आम्ही केवळ त्वचा स्वच्छ करत नाही तर इम्यून सिस्टमला रिपेअर करतो. ज्यांना सांधेदुखी आहे त्यांच्यासाठी विशेष बस्ती चिकित्सा आणि सूज कमी करणारी आयुर्वेदिक औषधे वापरतो. ज्यांना स्कॅल्प सोरायसिस आहे त्यांच्यासाठी शिरोधारा आणि लेपन तंत्राचा वापर करून केसांची मुळे सुरक्षित करतो. कारण केस हा तुमच्या सौंदर्याचा अविभाज्य घटक आहे. लक्षात ठेवा, वेळेत निदान आणि वेळेत उपचार हे सोरायसिस मुक्तीचं खरं गुपित आहे. सोरायसिसला तुमच्या शरीराचा ताबा घेऊ देऊ नका. जर तुम्हाला तुमच्या स्कॅल्पमध्ये, नखांमध्ये किंवा सांध्यामध्ये ही चिन्ह दिसत असतील तर आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आणि या धोक्याच्या चिन्हांना कायमचं पुसून टाकण्यासाठी AAPR प्रोग्राम तुम्हाला मदत करेल. आमची पुण्याची शाखा तुमच्या या प्रवासात कायम सोबत आहे. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा
आणि एका निरोगी भविष्याकडे पाऊल टाका. धन्यवाद.